गाइज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आय होप की तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल, म्हणजे शुगर केन कल्टिवेशनचा, जे की आपलं पूर्ण झालेलं आहे ऊस लागवड करून, आणि कशा पद्धतीने लावलं, किती एकर लावलं आणि किती लेबर होतं एका दिवसात, आपण ते किती चॅलेंज पूर्ण केलं हे त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आय होप की तुम्ही पाहिला असेल. तसेच महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि तो अवश्य तुम्ही जाऊन पाहून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर आहेत आणि ते 2 कॅरेक्टर कोणते आहेत, काय तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की एक मिनिंगफुल आपल्याला मेसेज द्यायचा आहे. जी आजच्या जमान्यामध्ये निगेटिव्हिटी पसरलेली आहे ती आपल्याला हळूहळू कमी करायची आहे आणि ती आपल्या पद्धतीने आपण करूच. त्यासाठी तुमचा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन फॉलो करू शकता. आणि इकडे बघू शकता थोडं यूट्यूबचं अपलोडिंग चालू होतं, जे की आता झालेलं आहे. आणि इथं बघू शकताय पब्लिक झालेला आहे व्हिडिओ. तर गाईज जावा आणि व्हिडिओ पहा. तर आपल्याला शेतामध्ये जायचं आहे आणि बघायचं आहे काय टास्क आहेत काय नाही, कारण की आपल्या लर्निंग स्टेजमध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी आपण शिकतोय आणि ह्या शिकत राहायच्यात. माणूस म्हातारा होईपर्यंत म्हणजे नाही का, तो शिकतच असतो, हे कधी संपत नाही. त्याच्यामुळे आपण रोज नवीन गोष्टी शिकतो आणि ते प्रॅक्टिकली करण्यासुद्धा एक वेगळ्या प्रकारचा फील आहे आणि तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. हे गाईज बॅक टू फार्म. शेतामध्ये आलो आहे आपण आणि आल्या आज आपल्याला थोडं द्राक्षाच्या प्लॉटकडे जायचं आहे. कारण की हा पहिला प्लॉट, हा दुसरा प्लॉट, डिफरन्स बघूया. कारण की पहिला प्लॉट आता चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे, मनीची साईज पण चांगली झालेली आहे त्याची. तर घेऊ थोडा आढावा त्याचा. आणि इकडे बघू शकताय काय दिसतंय गाईज, बघू शकताय. बाकी इकडं वेदाना शेड, इकडं द्राक्ष. तर ऊस लागवड झालेली आहे आपली. तिकडे जाऊयाच, आधीच लागावं. तर समोर होऊ शकते. हो, तर हे आपलं माणिक चमन आहे व्हरायटी आणि स्टेप बाय स्टेप वाढत चाललेली आहे ती. बाकी हा पहिला प्लॉट आहे. आपण आता थोडं दुसऱ्या प्लॉटमध्ये जाऊया. याचं शेड्यूलवाले स्प्रे चालू आहेत. आत्ता थोड्या वेळाने याला स्प्रे घ्यायचे आहेत आपल्या दोन्ही पण प्लॉटला. तर हा दुसरा प्लॉट आहे. दोन्हींमध्ये 10 दिवसाचा गॅप आहे, 10 ते 12 दिवसांचा. आणि हे बघू शकता साईज ह्याची. मी थोडंसं ऑब्झर्वेशन केलं, हे झाड सोडलं तर जे बाकीचे झाडं आहेत त्यांना म्हणजे एका टाईममध्ये मोहर आलेला आहे. कारण की दरवेळेस काय होतं, एका फांदीला लवकर एका फांदीला उशिरा, पण यावेळेस ते एकसाथ आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. त्यामुळे काय होतं, जे आंबे येणार आहेत ते चांगले येतात आणि मागं पुढं झालं तर काय होतं, आपण उतरताना आपलं कन्फ्यूज होतं की कोणते उतरायचे कोणते नाही. त्याच्यामुळे जे पिकायला आलेले नसतात, पाडाला आलेले नसतात, ते आंबे खराब होऊन जातात. त्याच्यामुळे असे जर एका टाईमला मोहर निघाला तर हार्वेस्टिंगच्या टाईमला आपल्याला सोपं जातं. आणि याचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर मार्केटिंगचा बघू, जरा काहीतरी प्लॅन करावं लागेल आपल्याला. जर कोणी असेल आपले बघणाऱ्यापैकी आंब्याचं काही कोण मार्केटिंग करत असेल किंवा इतर दुसऱ्या कोणत्या फळाचं तर माहिती असेल तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. उन्हाळी कांदा आहे, त्याच्या तो पद्धतीने वाढतोय. थोडंफार पातळ आहे पण इट्स गुड कंडिशनमध्ये आहे ते सध्या. हे 2 प्लॉट आहेत, इथे एक आहे आणि समोर एक आहे. बाकी ड्रिपचे बंडल थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत, ते वापरात येतीलच, नाहीतर मग आपण रिटर्न करू. पण बऱ्याच दिवसानंतर, वर्षानंतर आपल्या शेतामध्ये ऊसाचं आगमन झालेलं आहे. हे कुठंतरी मनाला भारी वाटतं. काय आधी खूप ऊस होता आपल्या शेततळ्यावरून बघितलं तर हे सगळं दिसतंय ना, टोटली ऊस असायचा, टोटली. पण काय, निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही. दुष्काळ पडला म्हणजे वरती पण पाऊस, उजनी धरणाच्या घाटमाथ्यावरती जे पाऊस पडतो, जे पाणी उजनी धरणामध्ये येतं, तिकडे पण पाऊस कमी झाला, उजनी धरण भरलं नाही. मग 1 वर्ष आपल्याला लॉस झाला. त्याच्यामुळे आपण पीक बंद केलं आणि आता ह्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे, पाणी पण आहे, तर
घेऊ म्हटलं थोडीशी रिस्क तर घेतलेली आहे आता. आणि बघू शकता इथं मला दिसत असेल ड्रीपवरती गेला आपण टोटली ऊस. आणि मधलं अंतर 1.5 फूट आहे आणि असं सरीतलं अंतर 5 फूट आहे. हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे, पण ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी आज रिपीट. तर बघू शकताय हे आपण रोप आणलं होतं आणि ऑलरेडी फुटलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग त्याला आता फुटतात. नंतर हे जे बरंच असतं मशागत भरपूर असते. हे जे डोस ठरलेले आहेत जे की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थोडंसं कॉन्ट्रीब्युशन तुमचं पण असू द्या गाईज, कारण की व्हिडिओ बनवणं इट्स नॉट इझी जॉब. पण जर तुम्ही आवडीने केला तर तो खूप इझी आहे. फक्त व्हिडिओज नाही, कोणते पण फील्डमध्ये. त्याच्यामुळे आवड निवडा आणि त्याच्यामध्ये कामाला लागा. डोंट वेस्ट युअर टाईम बिकॉज टाईम इज मनी. तर गाईज इट्स ओके. बघू शकता हे अशा पद्धतीनं ऊस लागवड करून झालेली आहे आपली. तर आता ह्याला पाणी सोडलेलं आहे आणि पाणी सोडताना प्रॉब्लेम काय झाला आहे तुम्हाला सांगतो मी. हे आता इथं पाणी सोडलं आपण तर हे बघू शकते हे व्हायला नको आहे, कारण की एवढे टाईम आपण तर बघू शकणार नाही. आणि आता एक ऊस छोटा आहे म्हणून एक तर आपल्याला समजू शकते, पण ऊस मोठा झाल्यानंतर हे जे ड्रीप असे निघतेत ते नको व्हायला. आता काय करावं लागतंय. हे विषय काय होतो, हे टाईट झाले त्याच्यामुळं ड्रीप निघत आहेत. आणि काल पण असं जस्ट ऊस लावून पुढे गेलेत आणि लगेच मागं ड्रीप निघाली होती. पण गुलाबबाई होते निगराणीला त्याच्यामुळे त्यांनी बसवलं. ठीक आहे. तर माझ्यासमोर तुम्ही पण बघा कुठं एखादी ड्रीप निघलेली दिसते का, आपण ते लगेच दुरुस्त करू. कारण की असं अस्ताव्यस्त आपल्याला नको आहे. काय आहे ते प्रॉपर पाहिजे, एकदम प्रॉपर नियोजन, तरच काहीतरी मग आपल्याला साधतं त्याच्यातून. नाहीतर ढिल्लं नियोजन असेल तर काहीच होत नाही. त्याच्यामुळे ढिल्लं नाही राहायचं आपल्याला. काहीच करायचं वेगळं म्हणल्यावर नियोजन एकदम मॅनेजमेंट प्रॉपर ठेवावं लागतं. ऊस खाण्याची खूप इच्छा होत होती खूप दिवस झालं. आता आपल्याच शेतातलं ऊस खाऊ आपण 1 वर्षांनी. 1 वर्ष वेट करू, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघता बघता वर्ष जातात. हो ना, दिवसले फास्ट असतात काहीच बेकार. नवीन वर्ष चालू होऊन बघा ना आता किती दिवस झाले, 1 आठवडा होऊन गेला. असा झाला कळला पण नाही. टाईम ठेवण्यासाठीही थांबत नाही. त्याच्यामुळं डोंट वेस्ट टाईम. अजून एकदा मी रिपीट करतो वाक्य ते. बाकी हे आपल्या देवीचं मंदिर आहे शेतातल्या, दर्शन घ्या गाईज. बाकी इकडे बघू शकताय लाईटचं कनेक्शन. तर आपण आहे आपल्या लर्निंग स्टेजमध्ये आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकतोय. तर आपण असंच शेतामध्ये आता काम झाल्यानंतर पण चक्कर मारतो, कारण कशा पद्धतीने झालं, व्यवस्थित झालंय का नाही हे बघणं महत्त्वाचं असतं. मग बघता बघता आपल्याला थोड्याशा दिसतात चुका, त्या आपण सुधारायच्या. जे की आता हे अशा ड्रिपशीला निघली होती, जे की ते पण फिरतात आपले जे गुलाब आहेत, बाकीचे सोन्याबिने असेल सगळे फिरतात, पण त्यांच्याकडून पण नजरे राहतं ते. त्याच्यामुळं एखादी गोष्ट तर चुकून राहिलेली असते. त्याच्यामुळं आपण पण फिरणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि रोज सकाळ संध्याकाळ दुपार कधी पण टाईम न बघता ते फिरलं पाहिजे. त्याच्यानं आपल्याला पण कळतं काय कमी आपल्या शेतामध्ये काय नाही आणि काय करायला पाहिजे. तर काही समोर बघू शकताय, हे तुम्हाला माहितीच आहे, आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे सीताफळातल्या बागेतला. तर हे 1 महिन्याभरात हार्वेस्ट होऊन जाईल. महिन्यातील जास्तीत जास्त विकेपर्यंत 2 महिने. पण हे जे सीताफळ आहे आपलं ते पुढच्या वर्षी आपण धरणार आहे. ह्या वर्षी धरणार होतो पण ते जास्त झाडं परिपक्व नव्हती, त्याच्यामुळे आपण ह्यांना फळ धरलं नाही. पण ठीक आहे, पुढच्या वर्षी नक्कीच ह्याला आपण तेवढं परिपक्व करू. कारण 3 वर्षानंतर असंही परिपक्व होत आहेत, जे की ऑलरेडी सगळेजण 3 वर्षानंतर धरतात. पण आपण जी आपली जुनी बाग आहे ती 2 वर्षात धरली होती, त्यामुळं हे पण धरायचा विचार होता. पण तेवढी झाडं परिपक्व नव्हती, त्याच्यामुळं बॅगला पडले. पण पुढच्या वर्षी 100% धरणार आपण. तुम्ही बघचालच व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल, ते अवश्य करून घ्या तुम्ही. तर ते काल अंतर कसं मोजत होते गाईज, एक त्यांनी काठी केली होती
जे की 1.5 फूट असं अंतर त्यांनी केलं होतं. मग 2 लेडीज होत्या जे की लेबर होतं आपलं. एक जण काय करणार, खड्डा खांदून घेणार, त्याच्यामध्ये नुसतं रोप ठेवणार आणि पाठीमागून एक जण माती लावून देणार, असा त्यांचा कार्यक्रम होता. त्याच पद्धतीने इथं लावून कंप्लीट झालेलं आहे आपलं, बघू शकताय. तर ते रात्री जायच्या आधी कंप्लीट करून घेतलं आपण, कारण की आज त्यासाठी स्पेशल बनवणं परवडणारं नव्हतं आपल्यासाठी. त्याच्यामुळं ते आपण कालच कंप्लीट करून घेतलं ओव्हर टाईम थोडंसं. आणि इकडे बघू शकताय, हे इथं ऊसाचं रोप दिसत पण नाही आहे. हे मग खराब झालं का नाही, तर बघू शकताय हे थोडंसं फुटून आलेलं आहे. तर ह्याला आता आपण पाणी सोडलेलं आहे. पाणी सोडल्यानंतर जमिनीतले जे खत असेल बाकीचं त्याच्या मुळ्या सुटलेलं असतात ते शोषून घेतात आणि नंतर चांगल्या पद्धतीने इकडे बघू शकता असं फुटत जातं ते. त्यामुळं हे खराब नाही, हे चांगलंच आहे. तर इकडे बघू शकताय रोपं शिल्लक राहिलेले आहेत आपले. साधारणतः 1 2 3 4 तुकडी लावलेले आहेत. त्याच्यानंतर पण हे ऊसाचं बी शिल्लक राहिलेलं आहे. बी म्हणण्यापेक्षा रोप, बी म्हणजे हे झालं ह्याचं, हे बी म्हटलं तरी चालेल. ह्याच्यापासून पुन्हा ऊस तयार झालेला आहे. हे बघू शकताय तुम्ही, हे कोकोपीट असतं खाली, बघू शकताय. आणि त्याच्यामध्ये किती मुळ्या वाढलेल्या आहेत त्याच्या. हे कोकोपीट सोबत आपल्याला लावायचं असतं. कोकोपीट काढून लावलं तर ऊस व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे जेवढं कोकोपीट आहे तेवढं खड्डा करून आपल्याला त्याच्यामध्ये लावावं लागतं. आणि लावायच्या आधी हे थोडंसं भिजवावं लागतं. भिजवल्यानंतर व्यवस्थित निघतं हे. आणि बघू शकता की इथं तुम्हाला अंदाज येऊनच जाईल की मुळ्या किती पद्धतीने सुटलेल्या आहेत खाली याला. आणि हे आपण कोल्हापूरवरून मागवलेले आहेत रोपं, जे की चांगल्या क्वालिटीचे पण. आणि रोपवाटिका तिकडे जास्त आहेत, सांगली कोल्हापूर त्या भागात, त्याच्यामुळे तिकडून मागवलेत आपण. आणि एवढ्या प्रमाणात शिल्लक राहिलेत. आता बघू काहीतरी नियोजन करू ह्याचं आपण. तर महत्त्वाचं म्हणजे पाणी हे जीवन, आणि तेच साठवण्याचा प्रयत्न चालू आपला. तिकडून विहिरीवरून पाईपलाईन आणलेले आहे आणि इकडून नदीवरून आलेले आहेत. नदीवरच्या काय बंदच आहेत खूप दिवस झालं, पण विहिरीवरचे जे आहेत ते कंटिन्यू चालू आहेत. आणि विहिरीवरची जेवढं आपण भरून घेतलेलं आहे सर्व, जे की आता झालेलं आहे, भरपूर स्टॉक आहे हा. 1 कोटी लिटर क्षमता आहे जे की हे पांढरी लाईन दिसते तुम्हाला लास्टवाली, तिथपर्यंत भरलं तर 1 कोटी लिटर भरतं. आणि ह्याची खोली आहे 15 फूट, लांबी 300 फूट, रुंदी 200 फूट आणि डेप्थ 15 फूट. आणि कॅपॅसिटी 1 कोटी लिटर. ह्याच्यावरचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, पाहिला नसेल तर अवश्य पहा, खाली मी तो मेन्शन केलेला आहे. तर समोर बघू शकताय ब्लोअर तयार आहे आपला औषध करून. नंतर पहिला आणि दुसरा प्लॉट आपल्याला फवारून घ्यायचा आहे, कारण की हे आबाळ आल्यानंतर स्प्रेचे जरा एक्स्ट्रा स्प्रे होता, शेड्यूल मधल्यापेक्षा जास्त थोडे एका दुसरा एक्स्ट्रा घ्यावा लागतो. त्यासाठी इथं बघू शकताय हे ब्लोअर आहे, याच्यामध्ये औषध करून आपण फवारून घेणार आहे. तर तिकडे औषध बनवायला चालू आहे. आणि काल ह्याच्यामध्ये मासे सोडले होते हौदामध्ये, या घाण झालेला होता. तर तुम्ही इथं बघू शकताय खाली, तुम्हाला दिसत असेल, आय थिंक दिसत असेल. तर बघू शकताय इथं औषध तयार करायला चालू आहे. हे आपण बकेटमध्ये औषध तयार करतो आणि त्याच्यानंतर आपला जो ब्लोअर आहे त्या ब्लोअरमध्ये आपण मिक्स करतो. आणि साधारणतः 600 लिटरचा ब्लोअर आहे. त्या ब्लोअरमध्ये आपला 1 प्लॉट फवारून होतं, मग दुसरा प्लॉट फवारण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा औषध तयार करावं लागतं. तर आता पहिल्या प्लॉटसाठी औषध तयार करतात, तर त्याच्यामध्ये स्प्रे घेऊन मग दुसरा प्लॉट आहे ते फवारून घेतील. आणि याच्यात आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे. बाकी इथला जो भाजीपाला आहे तो एकदम बेस्ट आलेला आहे. घरी जेवढा चांगला नाही आला तेवढा इथं आलेला आहे, कारण की इथं स्लरी आहे, शेणखत आहे, भरपूर आहे प्रमाणात टाकण्यासाठी. तसं घरी इथून तिकडे न्यावं लागतं, त्याच्यामुळं थोडंसं त्याला कमी भेटतं. पण इथं डिरेक्टली अवेलेबल आहे, त्याच्यामुळे बघू शकताय क्वालिटी कसली दिसते, एकदम चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे. जे की स्लरी तुम्हाला दिसत असेल, प्रत्येकाला आपण लसूण असेल, कोथिंबीर असेल, शेपू असेल, पालक असेल, करड्याची भाजी असेल, मेथी असेल, बाकी सगळ्याला आपण घालून घेतलेलं आहे. तर काहीच तिकडचा आढावा घेतला आपण थोडासा. तर आपण आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये आलो आहे, कारण की ह्याचं हार्वेस्टिंग संपलेलं आहे. हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच आलेलो आहे आज. तर बघू शकता किती शांत सुमसान वाटतंय. आणि जेव्हा सीताफळ होती तेव्हा किती भरल्यासारखं वाटायचं. तर आता बघू शकता पानगळ चालू आहे याची, आणि रेस्टवरची आहे टोटली बाग.
त्याच्यामुळं आता पानं पिवळी पडत आहेत, खाली गळून पडत आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याला काय पाणी सोडायचं नाही, काही नाही. नंतर मग 4-5 महिने ह्याला रेस्ट दिल्यानंतर त्याची छाटणी असेल ते आपण चालू करू. नंतर पावसाळ्याच्या तोंडावरती म्हणजे मे ते जूनच्या दरम्यान हे आपण रेग्युलरली करत होतो. पण यावर्षी थोडंसं चेंज करायचा विचार आहे, कारण की यावर्षी आपल्याला चांगलंच यातून शिकायला भेटलं आहे. पहिल्या लर्निंग स्टेजमध्ये, पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्याला चांगलं शिकायला भेटलं याच्यामध्ये. तर जायच्या आधी म्हटलं थोडंसं आढावा घ्यावा, कारण की बरेच दिवस झाले चक्कर नव्हती, त्याच्यामुळं म्हटलं जरा बघावं जाऊन. तर ठीक आहे, बाकी काय विशेष असं नाही आहे आता. पण जेव्हा माल असतो तेव्हा एक वेगळाच फील असतो. नेक्स्ट इयर तर आपल्याला घरी जाऊन बाकीचे टास्क बघायचे आहेत. तर शेतीतील आपण आढावा घेतला आणि आपल्या लर्निंग स्टेजमध्ये आपण बरेचसे सर्चिंग करतो. आपल्याला जास्त टाईम त्याला द्यायचा आहे, कारण की ह्या ज्या प्रॅक्टिकली गोष्टी त्या आपण हळूहळू करणार आहे. पण लर्निंग स्टेजमध्ये आपल्याला जेवढं सर्च करून जगा वेगळं काहीतरी करता येईल ह्याच्यावर भर दिला पाहिजे. तेच आपण करतो आहे आणि येत्या भविष्यात, येत्या काळात ते नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुमचं सहकार्य त्यात गरजेचं आहे, ते तुम्हाला समजेलच. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभाग व्हा. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जॉईन झाला नसेल तर अवश्य त्याला जॉईन व्हा. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.